आतमध्ये हाताळणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। 20 मिनिटात 4 षटक हाताळली जात आहेत, मात्र आम्ही तुम्हाला 25 मिनिटं देतोय। प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा, जेणेकरून मेगा फायनल आज आपण हे 2 दिवस चांगलं आयोजन पाहतोय। जर फायनल चांगली झाली तर नक्कीच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सफल होईल आणि त्यासाठी हवं आहे की तुमची साथ। तुम्ही जर आम्हाला योग्य ती साथ दिली तर नक्कीच मेगा फायनल हे आम्ही 4 किंवा 5 षटकांची खेळू। तर प्लीज कोऑपरेट करा। पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा। तर गोडदेव वर्सेस ओमेळमान हा सामना तुम्हाला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळणार आहे, जी दुसरी सेमीफायनल असणार मित्रांनो। गोडदेव संघ बघितला आपण विजेता संघ ठरतोय आणि त्या कारणास्तव तो संघ पुढे पाऊल ठेवतोय। घोडबंदर संघ बघितला कालच्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो 2019 कोणी गाजवलं तर घोडबंदर या संघाने, 2018 कोणी गाजवलं तर घोडबंदर या संघाने। त्याच्यानंतर बघितलं आपण तर नक्कीच एक काळ असा होता की मोरवाने सुद्धा गाजवला, एक काळ असा होता की खास करून बघितलं नारंगी संघाने सुद्धा गाजवला। त्याच्यानंतर अनेक असे मी म्हणेन क्रिकेटचे इतिहास आहेत, मी म्हणेन ते खास करून न विसरण्यासारख्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये। मंगेश कमलाकर पाटील यांनी आमच्या साहित्य क्रीडा मंडळ यासाठी खूप काही मेहनत घेतलेली आहे, तर आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। मंगेश कमलाकर पाटील नक्कीच आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते। जयप्रकाश आणि जितेंद्र ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। इथे बघता स्टार्ट ऑफ द मॅच हिअर, पहिला चेंडू पडला जातोय, सिंगल कंप्लीट केली जाते। बघायचा 2 धावांचा प्रयत्न केला गेला, ओ इथे बघितलं आपण तर थोडंसं कॉम्बिनेशन बिघडलं होतं, त्याच्यानंतर तालतंत्र पुन्हा एकदा सुरेख होतं। दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव काढली जाते आणि एकेरी धावाने ओमेळमान संघ इज ऑन द मार्क हिअर। ओमेळमान संघ बघितलं आपलं खातं उघडतोय। जितेंद्र बराच काळ क्रिकेटसाठी दिलेला आहे, बराच वेळ क्रिकेटसाठी दिलेला आहे, जुना जाणता खेळाडू तो जितेंद्र आपल्याला ओमेळमान संघाचा पाहायला मिळतो या ठिकाणी। तर ओमेळमान म्हटलं की त्यांचं लेदर क्रिकेट आपल्याला आठवतंय, ओमेळमान म्हटलं की नक्कीच मोठे स्टार्स आपल्याला आठवत आहेत, विनोद किने आणि कंपनी आपल्याला आठवते मित्रांनो, आणि नक्कीच ती आठवण ताजी होते या क्रिकेटच्या माध्यमातून। इथे बघितलं ऑन साईडला लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, फार वेळेनंतर बघितलं टप्पा पडला नाही आणि जिथपर्यंत कव्हर करतोय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत बघितलं आपण 2 धावा जितेंद्र यांच्या खात्यामध्ये येत आहेत। धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती। भारत राऊत 3 धावा फलकावरती लागलेले आहेत। गोडदेव वर्सेस ओमेळमान हा सेकंड सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती। नक्कीच मगाशी तू चांगली आठवण करून दिली की उमेळमान म्हटलं तर लेदर क्रिकेट, खरोखर उमेळमानच्या नगरीमध्ये लेदर क्रिकेट प्रथम सुरू झालं होतं आणि खास करून त्याच्यामध्ये दिनेश पाटील हे देखील सर्वात आधी जर उमेळमान संघातून लेदर क्रिकेट कोण खेळलं असेल तर मी दिनेश पाटील यांचं देखील नाव घेईल, जितूचं देखील नाव घेईल। हे खेळाडू पुढे आले होते लेदर क्रिकेटमध्ये उमेळमानच्या माध्यमातून। आउटसाइड लेग स्टंप पंच वळतात, अजय किनी वाईटच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल। संघ पोहोचतोय उमेळमान तो म्हणजेच 4 या धावसंख्येवर की 4 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। ते फुल टॉस चेंडू आहे, काय फायदा घेईल का फलंदाज, ओ वन हँड प्रयत्न केला गेला होता, मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये बघितलं तर बॅकअप करतोय क्षेत्ररक्षक। धावा येत आहेत, 2 धावा रोखू शकत नाहीये जितेंद्र, या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 6 या धावसंख्येवरती। बघा पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती 1 वाईड आला आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्या आणि त्या कारणाचं बघितलं आपण तर 6 धावा फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत ओमेळमान या संघासाठी। लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू बघितला आपण जिथपर्यंत कव्हर करतो क्षेत्ररक्षक तिथपर्यंत बघितलं आपण 2 धावा येत आहेत। धावांची गती पुढे सरकली जाते 8 या धावसंख्येवरती। तर ओमेळमान तर विनोद किनी म्हटलं की नक्कीच रॉस्टन डायस सारखा क्रिकेटर त्यांनी नक्कीच IPL ला दिला होता मित्रांनो, आणि त्या ओमेळमान गावाची माणिकपूरची आपल्याला आठवण होते, यात काही शंका नाही आहे। आज सुद्धा बघितलं तर लेदर क्रिकेटचं मी म्हणे क्रिकेट जिवंत आहे आज ओमेळमान या संघाचं मित्रांनो। धावांची गती जितेंद्र 6 वरती खेळतोय, जयप्रकाश 1 वरती खेळतोय, तर ओमेळमान संघ बघितला आपण 8 वरती खेळतोय। इथे मात्र बघितलं क्लीन बोल्ड होतोय जितेंद्र, फर्स्ट विकेट इज डाऊन फॉर ओमेळमान हिअर। चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया। वेलकम डीजे। थँक्यू।
त्यानंतर मी मंगेशजी कमलाकर पाटील यांचा देखील इथे शतशः आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून आपण जी लाईव्ह पाहत आहेत मित्रांनो, आणि या सर्व लाईव्हचा जो काही खर्च आहे तो मंगेशजी कमलाकर पाटील यांना दिलेला आहे आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत केलं जातं. वेलकम ठोंबरे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत पेनकरपाडा मास्टरच्या वतीने. आणि खास करून निलेश मंगेश कडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी देखील पारितोषिक आहे. चौकार मारला तर 100 रुपये आणि षटकार मारला तर 300 रुपयाचं पारितोषिक मंगेश कडून दिलं गेलेलं आहे प्रत्येक खेळाडूला. त्याबद्दल नक्कीच तुझा आभार व्यक्त करतोय मंगेश, आणि धन्यवाद पुन्हा एकदा सहकार्य केल्याबद्दल. भरत येतोय नौका फलंदाज वनडाऊनच्या रूपाने. इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑन साईडला चेंडू खेळला जातोय. डीपमध्ये जिथपर्यंत चेंडू पिक केला जातोय तिथपर्यंत पंचांचा 2 धावेचा इशारा येतोय डिक्लेअरच्या रूपाने, आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं 10 या धावसंख्येवरती. सो एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 पाहायला मिळते. एक गडी बाद झालेला आहे उमेळमान या संघाचा. जयप्रकाश आणि भरत ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते मित्रांनो. एक छानसं क्रिकेट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मिलिंद भगत यांच्याकडनं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय त्यांचं. त्याच्यानंतर दीपक पाटील यांनी मी म्हणेन पिंकरपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेसाठी, एक छान आयोजनासाठी. भारत राऊत नक्कीच भरपूर असे प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडून खास करून शुभेच्छेचा वर्षा होतोय आणि आयोजनाची स्तुती खास करून कैलास पाटील केली जात आहे. तत्पूर्वी उमेळमान संघासाठी भरत गोपाळ मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला उमेळमान संघाच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. नक्कीच सुभाष गुप्ता सुद्धा जॉईंट होत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र सामन्याकडे वळूया. 3 षटकांचा खेळ बाकी, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना इथे मात्र लॉफ केला जातोय. डान्सिंग ऑन द पिच and it's gone there. गडी बाद होतोय. उमेळमान संघाला दुसरा आदरा बसतोय. नक्कीच डाव्या बाजूला बघितलं आपण VIP डायस वरती बावेजी ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम सर ऑन VIP डायस. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बालकृष्ण हा गोलंदाज पाहायला मिळतोय. नक्कीच आज जेवढे सामने झाले भारत राऊत, कालची सुद्धा चर्चा केली गेली होती, मात्र आज जेवढे सामने झाले प्रेक्षकांना मनमोहक असे सामने आणि चांगल्या क्लायमेटमध्ये, चांगल्या वातावरणामध्ये आणि पोषक असं क्रिकेट पाहायला भेटलं मी म्हणेन. भारत राऊत कैलास सुरुवातीला म्हटलं होतं की अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, मात्र जास्त प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिला जे लाईव्हच्या स्वरूपात आपल्याला जॉईन झाले, 400हून अधिक प्रेक्षक आपल्याला लाईव्हच्या स्वरूपात जॉईन झाले. ते कैलास याचं कारण का ज्या आपल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये सुरू खास करून आपल्याला पाहायला मिळत त्या रफ अँड टफ आहेत. त्याचं कारण एक तुला सुद्धा देईन मी भारत राऊत, कारण बघितलं जे रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्ड्सला सुद्धा फार मोठा महत्त्व आहे. इथे बघितलं टप्पा पडल्यानंतर थोडंसं बघितलं रोलिंग करत असताना लो राहताना चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावले 10 या धावसंख्येवरती. बघा बालकृष्ण दोन्ही चेंडू डॉटच्या रूपाने पाहायला मिळतात. ओ ही खासियत आहे गोडदेवकरांची आणि त्या कारणास्तव हा सुद्धा चेंडू डॉट जाईल का शंका नाही. हे धडे आहेत मी म्हणेन बांधास पाटलांचे, हे धडे आहेत बघितला हिमराज पाटलांचे आणि ते धडे गिरवत आहे बघितला आपण गोडदेवचा संघ या ठिकाणी. भारत राऊत काय म्हणायचंय? स्विंगचे सुलतान ही ओळख टेनिस जगतामध्ये या गोडदेव ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघानं निर्माण केलेलं आहे. आणि तूच नेहमी म्हणत असतोय की स्विंगच्या अगेन्स्ट खेळणं खूप कठीण असतं आणि जवळपास जर आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला 70% असे खेळाडू आहेत ज्या स्विंगच्या अगेन्स्ट खेळत नाहीत. हे सत्य आहे टेनिस क्रिकेट विश्वाचं. यावेळेस फक्त ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तो म्हणजेच नितीन आळवे, मात्र सिंगलला लगेच डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. आणि जर तुम्ही सरावमध्ये असाल, स्विंगच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे तर नक्कीच यावेळेस तो तुमचा सराव देखील खूप महत्त्वाचा आहे. उमेळमान संघाविषयी म्हणायचं गेलं तर धावसंख्या होते ती म्हणजेच 12. कारण पहा संदीप मात्रे म्हणा, भानुदास पाटील म्हणा, त्यानंतर म्हणायचं गेलं हिमराज पाटील म्हणा, त्यानंतर नितीन आळवे म्हणा, असे स्विंगचे सुलतान भरपूर आहेत या संघामध्ये. क्या बात आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक विथ द टर्न खेळणं खूप अवघड जात आहे त्या ठिकाणी. भरत पाटील यांना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय आणि उमेळमान संघाचे आपण जर धावफलक पाहिला तर 12 धावा या उमेळमान संघाच्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 6च्या सरासरीने उमेळमान संघ खेळतो कैलास पाटील. मात्र आता तर मी तर म्हणत थोडंसं गेअर अप व्हावं लागेल उमेळमान या संघाला.
आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. गोडदे वर्सेस उमेळमान हा सामना आपण बघतोय. यावेळेस उमेळमान संघ प्रथम फलंदाजी करताना बघितलं 12 धावा त्याने फलकावरती लागलेले आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना बघितलं आपण गोलंदाज अमोल वेतोस्कर हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. जितेंद्र याने तमाम काम पूर्ण केलं. 10 धावा त्यांनी खर्च केल्या. त्याच्यानंतर बालकृष्ण आला. बालकृष्णने पूर्णपणे ब्रेक्स लावले मी म्हणजे समोरच्या संघावरती आणि फक्त 2 धावा दिल्या. एक गडी सुद्धा महत्त्वपूर्ण त्यांनी बाद केला. आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना अमोल वेतोस्कर आणि त्याच्या समोर बघितलं आपण तर यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज नागेश एक हार्ड हिटर फलंदाज. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मिस होतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. काय करावं लागेल उमेळमानकरांना मी म्हणेन तर धावांचा ओघ थोडासा वाढवावा लागेल. मला DY पाटील चषकाची आठवण होते. ज्यावेळेस चषक आपल्या हातामध्ये घेतलं होतं उमेळमानकरांनी मी म्हणेन ती आठवण ताजी होते. आणि तोच संघ फलंदाजी करताना कुठेतरी पाहायला मिळतो या मैदानावरती. ऑन साईडला कार्पेटच्या पद्धतीने चेंडू निघून येतोय. पंपलिंग होतंय मात्र 2 धावेसाठी निघाले फलंदाज. हा नाचं रूपांतर कशामध्ये होईल बघायचंय. ओ 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. काय ही 1 धाव महत्त्वपूर्ण ठरेल का शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच याची गणती केली जाईल आणि ती चर्चा केली जाईल. इतक्या शंका नाही. धावसंख्या पुढे सरकली जाते 14 या धावसंख्येवरती. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. अमोल वेतोस्कर वारंवार चेंडूमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार बघितलं आपण बदल करण्याचा प्रयत्न करतोय. इथे बघितलं आपण तर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 15 या धावसंख्येवरती. तर नक्कीच 15च्या ओ इन द एअर बघायचंय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली प्रयत्न करत होता. चांगला प्रयत्न म्हणायला काही हरकत नाही आहे कारण बघितलं 15 ते 20 पावलं जवळजवळ धावत जातोय हा क्षेत्ररक्षक. जेल सुटला जातोय. रूपांतर होतोय धावांमध्ये. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 18 या धावसंख्येवरती. 18 is the score of Umeälman here. They are batting first on this ground here and this is the second semi-final of the tournament here and this is around the second tournament here. यंदाच्या वर्षामधले बघितलं आपण दुसरी स्पर्धा पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं आपण तर 15वी स्पर्धा पाहायला मिळते. रनआउटचा मौका आहे. आता मारत यावेळेस परत यावं लागेल यात काही शंका नाही आहे मी म्हणेन. थँक्यू विजय. ब्रास बँड 19 धावा मित्रांनो फलकावरती. मागच्या सामन्याचा हिरो मागच्या सामन्याला ज्यांनी कलाटली दिली मागचा जो झेल टिकला त्याच्यावरती टर्निंग पॉइंट ठरला तो खेळाडू म्हणजे हरीश सारखा खेळाडू यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते. ही इज अ ग्रेट प्लेअर. ज्या वेळेस मी म्हणेन मुकेश आणि त्याच्यानंतर हरीश यांची ती जोडी पाहायला मिळायची. त्यांचं क्रिकेट अप्रतिम पाहायला मिळायचं उमेदमान या संघाच्या माध्यमातून. आज हरीश आहे या ठिकाणी मात्र हरीश बघितलं चेंडूला चेक करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या क्रीजवरती जात असताना पाहायला मिळतोय. तर ग्रेट क्रिकेट मी म्हणेन. एक पारी आपण बघतोय. दुसरी पारी अजूनपर्यंत बाकी आहे मित्रांनो. एक डाव आपण बघतोय. दुसरा डाव अजूनपर्यंत बाकी आहे. एक क्रिकेटचा पल्ला आपण बघतोय. दुसरा पल्ला अजूनपर्यंत बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल याची चर्चा केली जाईल. भारतावर काय म्हणायचं आहे. नक्कीच कारण नाण्याच्या 2 बाजू असतात हे देखील विसरता कामा नये. आउटसाइड लेग स्टंप यावेळेस दिशा बरकडताना अमोल वेतोस्कर. वाईटचा इशारा पंचांचा. हरीश बद्दल म्हणायचं गेलं तर 2 सामनावीरचे पुरस्कार या खेळाडूंना घेतले आहेत. कालचा दिवस आपण पाहिला तर राजू पाटील यांचं मी नाव पुढे आणेल कारण राजूने देखील 2 सामनावीर पुरस्कार कालच्या दिवसामध्ये घेतले होते. यावेळेस लॉक करतोय. हा चेंडू जातोय तो म्हणजेच मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. नक्कीच षटकार येतोय. 6 धावा येत आहेत आणि षटकाराने हरीश आपलं वैयक्तिक खाता उघडतोय. संघाला नियंत्रणतोय 26 या धावसंख्येवरती. नक्कीच 26चा आकडा लगेच भारताची आठवण सुद्धा होते.
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र टप्पा थोडासा पुढे घेतला होता अमोलने. मगाचा टप्पा बघितला आपण बॅटच्या खाली थोडासा गेला होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतर धाव भर होते. अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 27 या धावसंख्येवरती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 इयर. 3 षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 पाहायला मिळते उमेदमान संघाची. म्हणजे सरासरी बघितलं 9च्या सरासरीने चालत आहे आणि यावेळेस उमेदमानचा संघ 1 षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भारत राऊत किती कॅल्क्युलेशन तू करतो या ठिकाणी? नक्कीच कॅल्क्युलेशन नंतर करूया. इथे आगमन झालेलं आहे मीरा महानगरपालिका विद्यमान माजी उपमहापौर आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी वैद्य साहेबांचा इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण घोडबंदर फायनल आहे आणि चंद्रकांतजी वैद्य येणार नाहीत असं कधीही झालं नाहीये, कारण ते नेहमी त्यांचे सपोर्ट साठी असतात. तर त्यांचं इथे पुन्हा एकदा मी पेनकरपाडा मास्टरच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय या सामन्याच्या दिशेनं. पुन्हा एकदा युट्यूबला या ठिकाणी जॉईंट होत असताना पाहायला मिळत आहेत वैभव चव्हाण, सुरेंद्र म्हात्रे, सोनाली पाटील, साहिल केनी. थँक्यू. खरोखरच आता खरी मजा येणार आहे, कारण 1 षटकार बॅटमधून आलेला आहे. हरीश यांच्या धावसंख्या आपण जर पाहिली कैलास पाटील तर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा. काय हे येणारे 6 चेंडू, कैलास पाटील किती धावेची अपेक्षा असायला हवी या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये? प्रमोद 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. मात्र बघितलं चकून थोडासा जातोय. हरीश यांना सिंगल येते. प्रयत्न दुसऱ्या धावाचा, मात्र टेस्टरकडे कोणीच नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. कव्हरसाठी नितीन आळवे आले होते. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं एकंदरीत 29 या धावसंख्या. धावा कशाही येऊ देत, परंतु धावा महत्वाच्या आहेत. टेनिस क्रिकेट असो, प्लास्टिक क्रिकेट असो किंवा सीझन क्रिकेट असो, प्रत्येक धाव ही महत्वाची आहे क्रिकेटच्या दुनियेमध्ये. लक्षात ठेवा तुम्ही. इथे बघितलं ऑफ साइडला गॅप मध्ये चेंडू निघून जाईल का? लॉंग चेस फॉर बालकृष्ण यार. ओ बघता बघितलं चेंडू सीमारेषे बाहेर. चौकारासाठी 4 धावा. नक्कीच थोडासा मुकेशने प्रयत्न तो करायला होता. मुकेश थोडासा डावरा बाजूला जायला होता. बालकृष्ण आटोकाट प्रयत्न करत होता, मात्र बघितलं चौकाराने तो निघून गेला. 4 धावा येत आहेत. धावसंख्या 33 वरती 33. ब्रासबँड पथक ज्यावेळेस चेंडू रिलीज होईल तर प्लीज लगेच आपण थांबायचं आहे. तुमचा आनंद आम्हाला देखील कळतोय, पण चेंडू रिलीज होताना प्लीज थांबत जा. शॉट ऑफ लेंथ लॉफ करायचा होता, मात्र चेंडू निघून जातोय. तो म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये मिळतील त्या म्हणजेच फक्त 1 धाव. पंच 1 या 2 प्लीज डिसिजन. पंच 1 धाव. थँक्यू. धावसंख्या होते कैलास ती म्हणजेच 34. नक्कीच गाव आहे उमेदवार. मी म्हणेन ज्या गावाने मिळवला एक वेगळासा मान. मी म्हणेन खास करून बघितलं आपण आयोजनाच्या बद्दल बोलायचं झालं तर एक वेगळा मान प्राप्त केलाय उमेदवार या संघाने आणि नक्कीच तो संघ पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर गोडदेव संघाला कोण विसरणार. मीरा बाइंदरचा एक अप्रतिम संघ पाहायला मिळतोय. उजव्या हाताने लॉफ करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू. अप्रतिम. चांगल्या फलंदाजाला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मी म्हणेन जरी चौकार मारलेला असला, जरी षटकार मारलेला असला तरी मी या फलंदाजाला थांबवू शकतो. हे प्रमोद यांनी 4थ्या चेंडूवरती त्याला दाखवलंय. अप्रतिम गोलंदाजी प्रमोद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भारत राऊत नो डाऊट. कारण प्रमोद हा देखील बेस्ट बॉलर म्हणून या गोलंदाजाचा देखील अनेकदा गौरव करण्यात आला होता. यावेळेस कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑफ रेझन मध्ये चेंडू वेगानं खेळून काढतोय. लगेचच एका धावेला पाहिला आपण तर डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. प्रमोद म्हटलं तर अनेकदा ज्या वेळेस गोडदेव संघ मेगा फायनल मध्ये गेलेला आहे त्यावेळेस नक्कीच या गोलंदाजाने एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. धावसंख्या होते या 2 ते म्हणजेच 36 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अजून आपण विचार केला तर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला कैलास पाटील. नक्कीच 36 धावा पूर्ण झाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. याच बघितलं आपण जवळजवळ 38 धावा बघितलं आपण मालवणी संघासाठी डोकेदुखी ठरल्या होत्या. इथे मात्र बघितलं आपण ऑफ साईडला चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केले ते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. हरीशला मी म्हणे स्ट्राईकला जायचं होतं, मात्र बघितलं चेंडू सुद्धा संपले जात आहेत. एकंदरीत 1च धाव मिळते. 37 धावा पूर्ण झाल्या आहेत. 38 धावांचं आव्हान म्हणजे जे टार्गेट मालवणीच्या विरुद्ध सेट केलं होतं उमेदमान संघाने तेच टार्गेट बघितलं आपण इथे गोडदेवच्या समोर सेट करतोय तो यावेळेस उमेदमानचा संघ. मात्र या टार्गेटवरती या चमत्कारिक आकड्यावरती काय घडेल याची चर्चा केली जाईल. मात्र डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा भारत राऊत यांच्याकडे येऊया. वेलकम डीजे. डीजेला थांबवतोय 2 मिनिटांसाठी. डीजेला थांबवतोय मी. ब्रासबँड पथक प्लीज थांबायचं. ब्रासबँड पथक प्लीज थांबतो. संधी देतो ब्रासबँड पथक.
ब्राझन पदक. थँक्यू ब्राजबॅन. धन्यवाद मिलिंद भगत, कारण लाईव्हच्या माध्यमातून चांगले कमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. दोन्ही समालोचकांचं कौतुक केलेलं आहे, त्याबद्दल मिलिंद भगत यांचं मी आभार व्यक्त करतोय. इथे सन्मानित केलं जातं मीरा भाईंदर महानगरपालिका विद्यमान माजी उपमहापौर आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी वैद्य साहेबांचा इथे सन्मान पेनकरपाडा मास्टर्सच्या वतीनं केला जात आहे. शशी ठाकूर आणि अजय यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद चंद्रकांतजी वैद्य साहेब. आणि खास करून जर फेसबुकवर पाहिला तर वैद्य साहेबांचा मी खूप मोठा फॅन आहे, कारण वैद्य साहेबांची जी कामं आजवर मीरा भाईंदर नगरपालिकेच्या माध्यमातून जी केली गेलेली आहेत या पूर्ण परिसरामध्ये, त्याची तंतोतंत माहिती ते फेसबुकच्या माध्यमातून देत असतात. आणि त्यांचाच मी वैद्य साहेबांचा एक ग्रुप फॉलो करतोय, आणि त्यामुळे जी कामं त्यांच्या माध्यमातून घडत आहेत त्यांची माहिती देखील मला मिळत जाते. वळतोय चालू सामन्याकडे. चला, जास्त वेळ वाया घालवू नका. इथे मात्र पारितोषिकांचा वर्षा होतोय. एक षटकार हरीश आणि एक चौकार मारला होता हरीशनं. त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून 400 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सामना संपला की हरीश आपण आपला कॅश प्राइज घेऊन जायचा आहे. पंकजी चालू तुम्हाला नको. ब्राह्मण पदक हे गाणे येऊ द्या. ब्राह्मण पदक जाधव यांचं गाणं, जे दिव्यांग आहेत जाधव यांचं गाणं यायला हवं. ब्राह्मण पदक आहे तुझे डोंगरावं. हिंदी गाणी नका वाजवू, ते गाणं वाजवा ना, आई तुझ्या डोंगराला. क्या बात आहे. होऊन जाऊ एकदा. क्या बात आहे. थँक्यू. हे गाणं नंतर कंप्लीट करा तुम्ही. मात्र आम्ही लगेचच वळतोय या चालू सामन्याच्या दिशेनं. जवळपास समोर आपण धावसंख्या पाहतोय. गोडदेव संघाच्या अति म्हणजेच 38 धावा चेस करायच्या आहेत, आणि नक्कीच डिफेन्स करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओममध्ये गोडदेव संघाची पाहायला मिळते. एका साईड आपण स्ट्राईक एंडला अमोल वेतोस्कर यांना पाहतायत, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत ते म्हणजेच बाळकृष्ण बाळ आहे नॉन स्ट्राईक एंडला. चला, जास्त वेळ वाया जाणार नाही. तुम्हाला आम्ही अवधी दिलेला आहे, 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. या 25 मिनिटात तुमची 4 षटकं हाताळायला हवी. प्लीज विनंती करतो आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा. सदोतीस धावांचं बघितलं आपण टार्गेट सेट केलं होतं, आणि 38 धावांचं इथे बघितलं आपण इथे पाठलाग करायचं आहे जवळजवळ गोडदेव या संघाला. आज गोडदेवने बघितलं आपण चेसिंगमध्ये बघितलं 2 सामन्यामध्ये आपलं टार्गेट पूर्ण केलं आहे. हा तिसरा त्यांचा असा सामना आहे, चेसिंगचा सामना आहे. अमोल वेतोस्कर आणि बालकृष्ण ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी एंडकडनं जितेंद्र. हो, पहिला चेंडू नशिबान आहे मी म्हणेन अमोल की चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही मित्रांनो, नाहीतर मी म्हणे खतरा झाला असता. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावने धावसंख्या बघितलं आपण अमोलची 1 वरती आणि संघाला नेऊन ठेवते 1 या धावसंख्येवरती. 1चा आकडा आला लगेच कृष्ण लक्ष्मण सातपुते यांची आठवण होते, कारण याच दिवशी त्याच तारखेला बघितलं आपण त्यांचा जन्म झाला होता मित्रांनो. इथे बघितलं आपण लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू जवळ थांबतोय. सिंगल इज कमिंग हियर. विथ दॅट सिंगल बालकृष्ण इज ऑन द मार्क हियर. धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येवरती. शशीभाऊ, नक्कीच तुमचं स्वप्न होतं की आम्ही तुमच्या मैदानावरती यावं करून, आणि नक्कीच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्ही तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो या ठिकाणी. धन्यवाद, थँक्यू. इथे बघितलं आपण सुरेख चेंडू कारण भाग पडलाय फलंदाजाला कार्पेटच्या रूपाने खेळण्यासाठी.
तर ही शैली असते गोडदेवकरांची. आपण बघितलं पहिल्यांदा ते काय करतात, पहिल्यांदा ते शांत रीतीने क्रिकेटला खेळतात, नंतर काय करतात, नंतर बघितलं आपण तर हार्डिटीने क्रिकेटला खेळतात. ही खासियत आहे गोडदेवकरांची. ग्रेट क्रिकेट, ग्रेट टॅलेंट ऑन द ग्राउंड. या ओ स्ट्रेट ड्राईव्ह केला तो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. सचिन तेंडुलकर यांची कुठेतरी आठवण होते या स्ट्रोकला बघून. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 5 या धावसंख्येवरती. बरेचसे फटके मित्रांनो आपण बघितले आहेत. सचिन तेंडुलकर स्ट्रेट स्ट्रोक बघायला आवडायचा मित्रांनो. त्याच्यानंतर बघितलं अप्पर कट बघायला आवडायचा मित्रांनो. स्विच हिटला कोण विसरणार, जो नवीन फटका बघितला आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये. त्याच्यानंतर बघितलं आपण हेलिकॉप्टर स्ट्रोकला कोण विसरणार आहे, जो महेंद्रसिंग धोनी यांनी आणला होता मित्रांनो. तर बरेचसे असे स्ट्रोक जे नवीन नवीन आपण बघितले क्रिकेटच्या इतिहासामध्ये. धावसंख्या बघितलं आपण 5 पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाठलाग करतोय गोडदेव संघ. बघितलं आपण 38 या धावसंख्येचा. अजूनही बघितलं 33 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत. बघितलं आपण 20 चेंडू. अक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न, हा नाका जवाब हा में उमेर मान के लिए, परंतु कोणता खेळाडू बाद होणार आहे याच त्याच्यावरती चर्चा आहे. बघा ही मजा आहे क्रिकेटची. काय करायचं होतं, अमोलला पहिल्यापासून स्ट्राईक घ्यायची होती. उमेळमारकरांना ते माहिती होतं, त्या कारणाचं बघितलं लगेच त्यांनी नॉन स्ट्राईक एंडला बघितलं चेंडू फेकला आणि ते अमोल वेतोस्कर सारखा खेळाडू प्रश्नामध्ये पडतो. या ठिकाणी धावसंख्या स्थिरावले 5 या धावसंख्येत 5 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. बघितलं आपण गोडदेव या संघासाठी. यानंतर अजून एक सामना बाकी आहे, जो फायनलचा सामना असणार आहे मित्रांनो. या दोन्ही संघांच्या माध्यमातून जो संघ पुढे येईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल, काही शंका नाही आहे. एक मिनिट पंच थांबवायचं आहे प्लीज. सामना थांबवायचा आहे 1 मिनिटासाठी थांबवतोय प्लीज. संघनायक 45 मध्ये प्लस करणार. बरोबर आहे. हां 45. ओके ओके. त्यांनी चुकीने लिहिले. संघनायक मी विनंती करतोय प्लीज यायचं आहे. संघनायक कॅप्टन प्लीज, गोडदेव कॅप्टन प्लीज आपण या.
सामना सुरू करायचा आहे, विनंती करतोय. यस, जर उमेदमानचा संघ इथे जिंकतोय तर इथे बघितलं आपण अजय घरत यांच्या मार्फत उमेदमान संघासाठी 2 खांबे आहेत, परंतु ते भरलेले असणार आहेत, रिकामे नसणार आहेत, लक्षात ठेवा. तर मात्र बघितलं आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या षटकातले 5 धावा फलकावरती पाहायला मिळते. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे बघितलं गोरदेव या संघाला. अजूनही बघितलं आपण चेंडू शिल्लक आहेत 19. इथे बघितलं लॉफ केला जातोय चेंडू. बघितलं आपण डीप मध्ये जिथपर्यंत कव्हर केला ते सिंगल येते. हरेश वेगाने येते, बघायचं थ्रो येतोय. जर चेंडू एस्टम वरती आदळला तर मात्र खतरा झाला असं तसं काही दिसत नाही. या ठिकाणी 2 धावा होत्या, त्या ठिकाणी 3 धावा येत आहेत. हो, इथे रनआउटच्या पण मला वाटतं गडी बाद असताना पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव 2च धावा येणार आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. याचबरोबर पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये बघितलं आपण गोरदेव या संघाला जिंकण्यासाठी 31 धावेची गरज आहे उमेदमाल या संघाच्या विरुद्ध. तर मुकेश पाटील सुद्धा या ठिकाणी वारंवार जोडले जात आहेत युट्यूबच्या माध्यमातून, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. अजित पाटील जोडले गेले, कृष्णा जयस्वाल सुद्धा जोडले गेले, मार्क डिसोजा जे बघितलं आपण खास करून गोरदेव संघाचे पाठीराखे आहेत ते सुद्धा जोडले गेले. वेलेंटिन रॉड्रिक्स सुद्धा जोडले गेले होते. त्याच्यानंतर बघितलं तर अविनाश म्हात्रे सकाळी आणि आता सुद्धा जोडले गेले, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू फॉर जॉईनिंग ऑन युट्यूब हिअर. भारत राऊत कोण जॉईन झाले? नक्कीच चला घाई करा, विनंती करतोय घाई करा. चला, सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आणि आमच्याकडे इथे मात्र फ्लड लाईट देखील अवेलेबल नाही आहे. त्या कारणास्तव वेल प्लीज वाचवा, ही सूचना तुम्हाला मी वारंवार टॉर्चर करतो. याचं कारण तुम्ही समजून जा की मेगा फायनल अजूनही खेळायची आहे. धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्ड लागलेले आहे. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर 7 धावा या गोरदेव संघाने उभारलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय जयप्रकाश पाटील, ज्याला खास करून उमेदमान एक्सप्रेस या नावाने संबोधलं होतं. अतिशय तेज तर्रार हा गोलंदाज आहे उमेदमान या नगरीचा. तर 7 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा हव्यात 31. गोलंदाज बघितलं जयप्रकाश जेपी या नावाने ज्या खेळाडूला पसंती मिळाली तो खेळाडू बघितला आपण जेपी सारखा गोलंदाज द मॅन फ्रॉम उमेलमान आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने पालघर जिल्ह्याचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला मीरा भाईंदरचा संघ. ओ, वेळ कमी भेटलेला होता बॅटला मी म्हणेन उचलण्यासाठी. शेवटच्या क्षणी बघितलं टॉपेज घेऊन बघितलं चेंडू जवळच लँड झाला होता. धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण एकंदरीत 9 या धावसंख्येवरती. सामना सोपा नाहीये, सामना कडक आहे, सामना हिट अँड फिट आहे. दिस इज अ हिट अँड फिट पिक्चर असं म्हणायला हरकत नाहीये. भारत राऊत, कारण पिक्चर हिट झाला तर कैलास नक्कीच त्याला प्रसिद्धी चांगल्या प्रकारे मिळते. धावसंख्या आपण पाहतायत स्कोरबोर्डवर उमरमध्ये गोरदेव या संघाची होते. यावेळेस ऑन साईडला हा फटका सॉफ्टने खेळतो. एक धाव इथे पूर्ण करतो, वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कैलास पाटील हा सामना सहजासहजी एका बाजूने झुकणार नाहीये, कारण ही जी लढत आहे ही खूप महत्वाची आहे. कारण याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो सरळ धडक देईल मेगा फायनल मध्ये, हे दोन्ही संघांना माहिती आहेत. धावसंख्या होते ती म्हणजेच 10. नक्कीच गोरदेव संघ इथे म्हणतोय की आम्ही फायनल मध्ये जाऊ, उमेदमान संघ म्हणतोय की आम्ही फायनल मध्ये जाऊ. परंतु चर्चा सुरू आहे प्रेक्षकांमध्ये सुद्धा, युट्यूबवरती सुद्धा चर्चा सुरू आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण तर चर्चा आणि केवळ चर्चा सुरू आहे. आपण बघितलं तर भारत दौड खरोखरचा आणि दोघांपैकी कोणताही संघ पुढे आला तर एखादा नौका संघ मात्र नक्कीच पुढे येईल, कैलास पडेल मेगा फायनल मध्ये. कारण मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं तर दैसर एक नौका संघ पुढे आला होता याच मैदानावर आणि ओवळा हा संघ पुढे आला होता मेगा फायनल मध्ये. एव्हरेस्ट हलक्या हाताने खेळून काढतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ रिजनचा चेंडूला उचलण्यासाठी पुढे वेगाने एकदा पूर्ण होते. सचिन पाटील तिथे फील्ड करेपर्यंत फेकी जाईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. क्या बात आहे, नक्कीच कौतुक मी निलेश पाटील यांचं. कारण पहा मोठे फटके मारण्याची क्षमता कैलास पाटील या खेळाडूमध्ये आहे. मात्र ज्या वेळेस तशी गरज भासेल आपल्या संघाला त्यावेळेस त्याचं नक्कीच बॅटने उत्तर दिलं जाईल. मात्र त्यावेळेस सिंगल अँड डबलवर जास्तीत जास्त फोकस केला जातोय या फलंदाजाकडून. 12 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15, 26 धावेची गरज.
हो इथे बघितलं आपण टॅलेंटने खेळतोय, बघितलं फलंदाज निलेश, त्याला माहिती आहे माझं शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. मी जर राहतोय तो गोडदेव संघ पुढे येऊ शकतोय, मी जर टिकतोय तर माझ्या संघाला मी पुढे नेऊ शकतोय. मग मी जर इथे नक्कीच जर या ठिकाणी राहतोय तर माझ्या संघाला फायनल पर्यंत पोहोचू शकतो. हा मी म्हणेन खास करून प्रयत्न आहे निलेश यांचा. भारत राऊत. निलेश पाटील नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, मात्र जर बॅटिंग लाईनअप जर पाहिली कैलास उमरमध्ये गोडदेवची तर महेंद्र पाटील हा या खेळाडू की विसरता कामा नाही आहे. ॲव्हरेज साईज लागते, चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं एकच धाव मिळेल. त्यानंतर खास करून पंकजला देखील विसरता कामा नाही आहे. मागच्या सामन्याचा हिरो दमदार खेळली गेली होती, अफलातून खेळली गेली होती पंकजनं आणि त्याच्या जोरावर गोडदेव संघ आज सेमीफायनल खेळतोय. तर खोळवर फलंदाजी आहे गोडदेव या संघाची हे देखील विसरता कामा नये कैलास पाटील. नक्की जयप्रकाशने आतापर्यंत बघितलं आपण जवळजवळ 7 धावा खर्च केलेत. जितेंद्रचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या त्या 7चा आकडा. महेंद्रसिंग धोनी यांचा बघितलं लक्की आकडा, तो आकडा कितपर्यंत घेऊन जाईल या दोन्ही संघांना ते बघायचं आहे. ओ ब्लॉक होलचा चेंडू, ब्लॉक होलचा जास्तीत जास्त वापर केलाय जेपी यांनी आणि त्या कारणाचं बघितलं इथे दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्म वरती पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आणि त्या कारणास्तव इथे 2 धावा येत आहेत आणि त्या कारणास्तव धावसंख्या पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवरती. तर 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. जेपी यांच्या षटकाची समाप्ती होते. जेपी यांच्या माध्यमातून बघितलं आपण 9 धावा खर्च केले आहेत. जवळजवळ जितेंद्र यांनी 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि नक्कीच बरेचसे मी म्हणेन TCP लाईव्हला आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. विनिक किनी पुन्हा एकदा जॉईंट होत असताना पाहायला मिळत. संदीप पाटील, मनोज पाटील, त्याच्यानंतर जयदीप नाईक, मुकेश पाटील वारंवार जॉईंट होत असताना पाहायला मिळत आहेत. मनोज पाटील हे सुद्धा क्रिकेटला लाईव्ह बघतायत. मनोज घरत हे सुद्धा बघितलं आपण क्रिकेटला कमेंट्स देत आहेत या ठिकाणी. मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. थँक्यू. भारत राऊत. उमेदमानचा संघ खेळतोय आणि त्या कारणास्तव मनोज पाटील नक्कीच लाईव्ह असतील. विनोद किनी सर सुद्धा बघितलं लाईव्ह क्रिकेटला बघतायत. इथे बघितलं आपण 16 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ आपले घरचे आहेत, कोणताही संघ पुढे होते मी म्हणेन. इथे बघितलं आपण चेंडूला लिफ्ट करतोय फलंदाज, सिंगल कंप्लीट केली जाते. 2 धावा येतील का बघायचं आहे. 2 धावा येत आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. गोडदेवकर काय विचार करतायत, सिंगल डबल यायला हव्या परंतु मध्ये मध्ये मोठे फटके यायला हवे. हा विचार आहे गोडदेवकरांचा. उमेदमार संघ काय विचार करतोय, आमचे चेंडू डॉट जायला हवे, कमीत कमी धावा जायला हव्या तर आम्ही पुढे पोहोचू शकतो. हा विचार आहे. दोन्ही संघ या ठिकाणी विचार मांडतायत. भारत राऊत. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळणं कैलास पाटील माझ्या मते तरी खूप गरजेचं आहे या क्षणी. दोन्ही संघांना पुन्हा एकदा सज्ज होतो हरेश पाटील. यावेळेस लॉफ करतोय, हा चेंडू हवेत आहे मात्र चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून. 1 बॉन्स सीमारेषा पार चौकार. दहा चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. नक्कीच निलेशने जसा देश तसा वेश केलेला आहे असं म्हणा हरकत नाहीये. जेव्हा चौकाराची गरज आहे तेव्हा चौकार गोडदेव संघासाठी आलेला आहे ते मी म्हणेन. धावांची गती बघितलं आपण पुढे सरकली जाते 22 या धावसंख्येवरती. अजूनही बघितलं आपण तर 16 धावेची गरज. 10-16. हा झेल महत्वाचा असेल का. नक्कीच चेंडू बघितला भारत बांगलादेश आणि श्रीलंकाची मधोमध पडला जातोय. तिन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध पडला जातोय आणि ते गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. भारत राऊत. नक्कीच हा चेंडू डेड होईल, हा चेंडू डेड होईल. हा रिटर्न फिरावं लागेल, विकेट नाहीये. नक्कीच आकाश पाटील जोडले गेले आहेत. बघितलं तर रवींद्र झांबर, वैभव चव्हाण, सचिन
हे सुद्धा जोडले गेले आहेत युट्यूबवरती. म्हणजे युट्यूबचे प्रेक्षक या ठिकाणी वाढत चालले आहेत. आपण बघितलं तर नेहमी आपण 150 ते 200चा आकडा बघायचो. आज जवळजवळ बघितलं 450च्या पेक्षा जास्त युट्यूबवरती लाईव्ह आपण प्रेक्षक बघितलेत मित्रांनो. इथे बघितलं लॉब केला जातोय, लॉब केला जातोय. हा टर्निंग पॉईंट असेल का? हा टर्निंग पॉईंट असेल का? ओ इट इज अ कॅचर, इट इज अ कॅचर. असं वाटलेलं होतं षटकार आलाय, परंतु बघितलं झेल टिपलाय अँड निलेश इज ऑन हिअर. नक्कीच सामना कडक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र कैलास एक सामनावीर जरी बाद झाला, निलेश पाटील जरी बाद झाला, तरी मात्र पंकज हा फलंदाज देखील एक घातक खेळाडू आहे गोरदेव या संघाचा. हे देखील विसरता कामा नाहीये. नक्कीच पंकजचा तो षटकार कोण विसरणार आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस गरज होती बघितलं आपण गोरदेव संघाला, त्यावेळेस त्याने षटकार मारला आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवलं मी म्हणेन पंकज. आणि ते नक्कीच बघितलं तर ह्याच मी म्हणेन खास करून बघितलं आपण काही चेंडूमध्ये त्याला करायचं आहे मी म्हणेन. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बऱ्याच स्पर्धा मित्रांनो सुरू आहे, परंतु या स्पर्धेमध्ये थोडीशी रंगत वाढते पेंकरपाड्याच्या मैदानावरती. तर मित्रांनो क्रिकेटमध्ये बघितलं आपण बॅटला महत्त्व आहे, क्रिकेटमध्ये स्टम्प्सला महत्त्व आहे, क्रिकेटमध्ये चेंडूला महत्त्व आहे आणि क्रिकेटमध्ये बघितलं तितकंच आयोजकांना सुद्धा फार मोठं महत्त्व आहे आणि ते चांगलं सुंदर असं आयोजन पेंकरपाड्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर नक्कीच हरेश एक टॉप क्लास गोलंदाज, ज्याचा 5वा चेंडू सज्ज होतोय पंकज. ओ इथे बघितलं फिरून खेळायचा प्रयत्न अपील केली जाते, पंच नाकारतायत. संघर्ष संघर्ष आणि केवळ संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ओ इथे बघितलं आपण, ओ ये क्या हो रहा है यहाँ पर, ये अजब और गजब क्रिकेट देखने को मिलता हुआ, ये आश्चर्यचकित वाला क्रिकेट. भारत राऊत काय म्हणायचंय? नक्कीच नक्कीच, कारण कधी सामना यांच्या बाजूने झुकतोय, गोरदेव संघाच्या बाजूने झुकतोय, तर कधी सामना उमेळमाड या संघाच्या बाजूने झुकतोय. प्रेशर दोघांवर आहे आणि ते प्रेशर खास करून मैदानाच्या आतमध्ये कैलास पाटील दिसून आलेला आहे. नक्कीच नक्कीच मीरा भाईंदरचे प्रेक्षक विचार करतायत की गोरदेव संघ पुढे होते आणि पालघर जिल्ह्याचे प्रेक्षक विचार करतायत की उमेळमान संघ पुढे होते. कोणी जिंकू दे, कारण आपल्या आगरी कोळी समाजाचे दोन्ही संघ आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. कोणी जिंकू दे. लॉफ करण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस टाइम होतोय. चेंडू पाठीमागे सरसावला, गुड डिलिव्हरी, फॅन्टास्टिक डिलिव्हरी. जरी मागचा चेंडू बघितला आपण एक धाव गेलेली असली तरी कव्हर करतोय. षटक क्रमांक 3 संपलं जात आहे. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडूंचा शिल्लक आहे आणि 6-10चा आकडा येतोय. 6 चेंडू आणि 10 धावेची 6 चेंडू आणि बघितलं आपण 12 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी, कारण 26 धावा झालेत. यस वॉट क्रिकेट. भारत राऊत 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. काय म्हणायचंय भारत राऊत या ठिकाणी? कैलास सामना मी तर म्हणेन अजूनही बॅलन्सिंग आहे, कारण 5वं षटक जर आपण पाहिलं मकरंदकडे दिलं जात आहे उमेळमान संघाकडून. मात्र निलेश जरी बाद झाला, निलेश पाटील जरी बाद झाला, तरी पंकज अजूनही क्रीजवर आहे. हे खूप महत्त्वाचं ठरू शकेल. पंकज यांना स्ट्राईक ही गोरदेव संघासाठी खूप महत्त्वाची ठरू शकेल, कारण हा एकमेव असा खेळाडू आहे हा सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. 12 धावेची गरज आहे या ठिकाणी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लकचा मकरंद यावेळेस येतोय या ठिकाणी. तर मकरंद जे खास करून बघितलं आपण फिल्म ऍक्टर आहे, त्यांची खास करून तो सकाळी आठवण करून दिली होती भारत राऊत आणि त्यांच्याच नावाने बघितलं गोलंदाज पाहायला मिळतो उमेळमाद संघाच्या माध्यमातून. बऱ्याचशा बघितलं आपण युट्यूबच्या कमेंट्स वाचून दाखवणार आहे. मात्र या चेंडूच्या नंतर इथे बघितलं आपण फक्त प्लेसमेंट. त्याचं कारण काय? स्ट्राईक रोटेट करायचं आहे पंकज यांना. हे तंत्र वापरलं जात आहे, हा ताल वापरला जातोय आणि बघितलं आपण सिंगल इज कमिंग हिअर. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 27 या धावसंख्येवरती अजूनही 5 चेंडू 11 धावेची गरज. विकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर उमेळमान संघाची गडी बाद झालेले होते 4 आणि बघितलं गोरदेव संघाची गडी बाद झाले 3. म्हणजे विकेट न गमावता या ठिकाणी गोरदेव संघ जर लेवल करतोय तर गोरदेव संघ इथे पुढे येऊ शकतो. मात्र त्याच्या पुढे जर विकेट पडतात तर कंपल्सरी या धावा कराव्या लागतील गोरदेवच्या संघाला. जबरदस्त सामना, जबरदस्त सामना या ठिकाणी. दोन्ही चाहते युट्यूबला जोडले जातात या ठिकाणी.
दीपेश पवार, सचिन, त्याच्यानंतर बघितला प्रितेश पाटील जोडले जात आहेत, विनीत किनी सुद्धा जोडले जात आहेत, त्याच्यानंतर किशोर पाटील जोडले जात आहेत, जयदीप नाईक जोडले जात आहेत, अविनाश म्हात्रे जोडले जात आहेत, नितीन माळी सुद्धा जोडले जात आहेत यूट्यूबला. आभार व्यक्त करतोय. थँक्स फॉर वॉचिंग द क्रिकेट ऑफ पेंकर पाडेयर. अप्रतिम. भारत राऊत. प्रितेश पाटील म्हणजेच संदीप पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि जयदीप नाईक गोडदेव म्हणजे गोडदेव संघाचे सपोर्टर्स लाईव्ह ज्या प्रमाणात चांगल्या प्रकारे होत आहे. यावेळेस शॉट आपल्या चेंडू हवेत आहे. जितेंद्र पाटील चेंडूच्या खाली, ते मात्र हा चेंडू जवळपास सीमा रेषेजवळ अडवला गेला. तत्पूर्वी मिळतात या 2 धावा. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 29. अजूनही हवे आहेत ते म्हणजेच 9 धावा अजूनही हव्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5. नक्कीच 465 लोक क्रिकेटला बघतायत मित्रांनो, लक्षात ठेवा लाईव्हच्या पद्धतीने. वॉट क्रिकेट, अप्रतिम सामना. 4 चेंडू 9 धावेची गरज. काय पंकजच्या बॅटमधून तो मोठा फटका येईल का? काय डॉट चेंडू येईल का उमेदमान संघाच्या माध्यमातून? दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके वाढत चाललेले आहेत मित्रांनो. दोन्ही संघ मी म्हणेन डॉक हाच्या पद्धतीने क्रिकेटला खेळतायत. दोन्ही संघ आटोक्यात प्रयत्न करतायत. दोन्ही संघांना वाटतं की आम्ही पुढे जावं करून, परंतु एकच संघ पुढे जाणार आहेत, लक्षात ठेवा. भारत राऊत. नक्कीच यावेळेस दिशा बरकटताना मकरंद वाईटचा इशारा येतोय, कारण मी म्हणेन तर कैलास पाटील अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र जिंकणं खूप गरजेचं आहे हे दोन्ही संघांसाठी आणि ते मैदानाच्या आतमध्ये तुला पाहायला नक्कीच मिळेल. नक्कीच यावेळेस क्रिकेट जिंकेल यात काही शंका नाही आहे. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नक्कीच होता, परंतु थोडासा ऑफ स्टंप वरती काढला होता. बघायचं आहे प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, परंतु प्रेशर कुकरची सिटी कोणाची वाजेल त्याच्यावरची चर्चा केली जाईल. अजूनही चेंडू शिल्लक आहे. 3 धावा हव्यात. 3 चेंडू 8 धावा. टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज, विनंती करतो, कारण तुमच्यामधून एक संघ मेगा फायनलला जाणार आहे, लक्षात ठेवा. टीम मीटिंग जास्त करू नका. क्रुशियल कंडिशन आहे, आम्हाला देखील कळतं, पण प्लीज सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये आणि आपल्याकडे फ्लड लाईट अवेलेबल नाहीये. नक्कीच ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है. ये क्रिकेट का खेल है, उसे खेलना बहुत ही जरूरी है. क्रिकेटचा खेळ आहे, त्याला खेळणं फार गरजेचं आहे मी म्हणेन. ऑल ऑफ केला तर ऑन साइडला चेंडू वेगाने येतोय या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केला. दुसऱ्याचा प्रयत्न केला तर बघायचा मकरंद थ्रो थोडासा खराब जातोय. त्या कारणास्तव 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 32 या धावसंख्येवरती. तर चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा हव्यात 6. काय षटकार येईल, काय 2 चेंडू डॉट पडतील की 6 पेक्षा कमी धावा येतील याच्यावरती चर्चा केली जाईल. जरी गोडदेव संघ या ठिकाणी 5 धावा करतोय विकेट न गमावता, तरी गोडदेव संघ या ठिकाणी पुढे येऊ शकतोय. सगळ्यांच्या नजरा 2 चेंडूवरती, सगळ्यांच्या नजरा या क्रिकेटवरती, सगळ्यांच्या नजरा बघितला पेंकरपाड्याच्या मैदानावरती. ओ इथे बघितलं चेंडूला सोडव. पंच आमच्याकडे वळतायत, पंच वळतायत. 4 धावेची गरज, 4 धावेची गरज. कुठला सामना कुठे जातोय, कुठला 5 धावेची गरज आहे. 4 धावेची गरज मी का म्हणतोय, विकेट न गमावता. लक्षात ठेवा. तुम्ही पुढे शब्द बोलणार होतो, परंतु नक्कीच येथे मला हात लावला गेला. सध्या तरी 5 धावा हव्या आहेत. नंतर आपण विकेटचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर गोडदेव संघाच्या विकेट्स आहेत त्या म्हणजेच 3 आहेत आणि उमेदमान संघाच्या विकेट्स आहेत त्या 4. यावेळेस हा चेंडू हवेत आहे. 1 धाव इथे पूर्ण होते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा इथे पूर्ण होतील का? अप्रतिम फेकी. कौतुक करेन मी हरेश यांचा. आता मात्र खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर सामना रंगतदार स्थितीमध्ये. जवळपास आपण या सामन्यासाठी लाईक जर आपण पाहिले जवळपास 132 लाईक आहेत आणि 500हून अधिक लोक हा सामना पाहत आहात आणि त्या सर्व प्रेक्षक जे आम्हाला लाईव्ह पाहत आहेत 500हून अधिक, त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. आपण असेच आम्हाला जोडून राहा जेणेकरून मेगा फायनलचा देखील आस्वाद तुम्हाला घेता येईल. प्लीज कोऑपरेट करा. गाय जास्त टीम मीटिंग करू नका. पुन्हा एकदा विकेटच्या दिशेने वळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 35. अजूनही धावा हव्या आहेत. 1 चेंडू 3 धावेची गरज. उमेदमान संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 4. गोडदेव संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 3. जरी 2 धावा केल्या, लक्षात ठेवा, जरी 2 धावा केल्या तरी देखील विकेटच्या बेनिफिटवर विकेट न गमावता, म्हणजे टॉस कोण जिंकलं होतं? गोडदेव का? गोडदेव टॉस जिंकलं होतं. 2 धावा जरी केल्या तरी देखील
सामना जिंकू शकतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. नजर आहे तर शेवटच्या चेंडूवरती गोल्डन डिलिव्हरी. मला MBPL ची आठवण होते ज्यावेळेस विजय जाधव बघितला आपण विकेट किपिंग एंडला होते आणि तो शेवटचा चेंडू पडला गेला होता आणि MBPL बघितला आपण तर नक्कीच बघितलं आपण तर एक चर्चेमध्ये राहिली होती. तसा चेंडू बघायचाय पडेल का की मी म्हणेन त्या 2 धावा पूर्ण होतील. मात्र चर्चा चर्चा आणि केवळ चर्चा, संघर्ष संघर्ष आणि केवळ संघर्ष. हो फुलटॉस चेंडू बघायचाय. हो हरीश यांच्याकडे चेंडू बघायचा थ्रो होतोय. हो 2 धावा. इथे मात्र गोडदेव संघ विजेता संघ ठरतोय. उमेदवार संघ पराभूत होतोय. मात्र उमेदवार संघाने सुद्धा अप्रतिम क्रिकेट खेळलंय. तुम्ही सुद्धा चांगली फाईट दिली त्या कारणास्तव तुमचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. अभिनंदन गोडदेव आणि हार्ड लक उमेदवार. थँक्यू.